जिल्ह्यात बिबट्या विहिरीत पडण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे। अशीच एक घटना दापोलीमध्ये घडली आहे। या ठिकाणी ही विहिरीत बिबट्या पडला होता, मात्र वन विभागाच्या अथक प्रयत्नाने त्याला विहिरीबाहेर काढण्यात आले। दापोली शहरालगत असणाऱ्या जालगाव कुंभारवाडी येथे एक 1.5 वर्षाचा बिबट्या रात्रीच्या काळोखात विहिरीत पडला। बिबट्याच्या ओरडण्यामुळे जवळच असलेल्या सखाराम दाभोळकर यांनी विहिरीत पाहिले असता पाईपला लटकलेल्या अवस्थेत हा बिबट्या दिसून आला। त्यानंतर वन विभाग व वन्यजीव मित्रांच्या साहाय्याने त्याला जीवदान देण्यात यश आलंय। सकाळी 7:30 पावणे 8च्या दरम्यान मला एक फोन आला की कुंभारवाडी येथील एका विहिरीमध्ये बिबट्या पडलेला आहे। त्याचकरिता मी मनसे आपत्कालीन सेवा व दापोली आपत्कालीन सेवा व मानाचे गणपतीतील कार्यकर्ते असे सर्व मिळून आम्ही त्या ठिकाणी धाव घेतली। धाव घेतल्यानंतर आम्हाला तिथे कळलं की पोलीस दल व फॉरेस्ट ऑफिसर व तेथील नागरिक त्या बिबट्याला काढण्याचा प्रयत्न करतात। त्यांना आम्ही आमची तातडीची मदत म्हणून आम्ही त्यांना मदत केली। ही विहीर सुमारे 35 फूट खोल असून त्यात 5 फूट पाणी होते। यामुळे बिबट्या पाण्यात सोडलेल्या पाण्याच्या पाईपला धरून ओरडत होता। हा आवाज ऐकून दाभोळकर यांनी एक ओंडका एका दोरीला बांधला व तो विहिरीत सोडला। यामुळे या बिबट्याला आधार मिळाला आणि त्याचा जीव वाचला। त्यानंतर घटनास्थळी आलेल्या वन विभागाने बिबट्याला पकडण्याकरिता पिंजऱ्यासह घटनास्थळी धाव घेतली। वन विभागाने ग्रामस्थांच्या मदतीने पिंजरा विहिरीत सोडला, मात्र ओंडक्यामुळे पिंजरा बिबट्यापर्यंत पोहोचत नव्हता। मग ओंडका ओढून बाहेर काढल्यावर बिबट्या पाण्यात पडला। त्यानंतर बिबट्या दाराच्या बाजूने पिंजऱ्यात फसल्यावर त्याला विहिरीच्या बाहेर सुखरूप काढण्यात आले। मुजम्मिल जैतातकर, कोकण लाईव्ह, दापोली।